तुमच्याकडून जे आता मला माहिती पडतंय की अशा हा प्रकार जो आहे तो घडलेला आहे, त्याच्याबद्दलची माहिती जी आहे ती घेतली जाईल. मला वाटतं सगळ्यांनी जे आहे अधिकारी असतील की कोणी असेल, अ, बोलताना वगैरे ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याचं आपण कुठून बोलतोय काय बोलतोय याचं देखील जे आहे ते तारतम्य आणि त्याचबरोबर त्याची दक्षता जी आहे ती सगळ्यांनीच घेतली पाहिजे. जयकुमार गोरे म्हणताय की कोणतं ऑपरेशन कधी करायचं हे मला ठाऊक आहे आणि शिवसेनेला टोला लगवत त्यांनी शरद पवार गटाला वारकरी संप्रदायाला बदनाम करू नये असं म्हणतात. मला वाटतं आता कोण काय बोलतं त्याच्यावरती प्रत्येक वेळेस रिप्लाय देणं पण मला वाटतं उचित वाटत नाही. महिला आरक्षणावरून सरसंघचालक वडेट्टीवार म्हणतात की सरसंघचालक कधी महिलांना संधी देणार का असा सवाल वडेट्टीवारांनी केला. काँग्रेसने जे परवा केलं संसदेमध्ये हे पूर्ण देशाने पाहिलं, सगळ्या महिलांनी पाहिलं. एका अपेक्षेने आणि इच्छेने हा महिला आरक्षण बिल 33% तो बिल पास होईल असं सगळ्यांनाच वाटत होतं. आणि मी दिल्लीमध्ये महाराष्ट्राच्या आणि देशातून कानाकोपऱ्यातून महिला देखील आल्या होत्या. महिलांना वाटत होतं की आम्ही जिथे 50% रिप्रेझेंटेशन करतो, पुरुषांच्या बरोबरीने रिप्रेझेंटेशन करतो या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, तिथे आमचं देखील रिप्रेझेंटेशन विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये असायलाच पाहिजे. त्याच्यासाठी NDA सरकारने, माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी हा बिल आणला होता, महिला विधेयक. त्याला डिफीट करण्याचं काम, त्याला हाणून पाडण्याचं काम जे विरोधकांकडून झालं, हे मोठं पाप जे आहे हे विरोधकांनी केलेलं आहे. महिलांवरती आणि महिलांच्या आरक्षणावरती राजकारण करण्याचं काम गेले अनेक वर्ष विरोधक करत होते, काँग्रेस करत होते. पण आज खऱ्या अर्थाने जेव्हा महिलांना आरक्षण देण्याची वेळ आली, आज त्या आरक्षणाच्या बिलाच्या विरोधामध्ये मतदान जे आहे हे विरोधकांनी केलं. मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये याचा रिझल्ट जो आहे हा विरोधकांना आणि काँग्रेसला नक्कीच त्या ठिकाणी भोगावा लागेल. कालचे त्यांचं भाषण झालं त्या भाषणामध्ये त्यांनी अनेक वेळा काँग्रेसचा उल्लेख केला. त्यावर संजय राऊत यांनी टिप्पणी केली की नरेंद्र मोदी यांच्या नसानसामध्ये काँग्रेस आहे. मगाशी मी बोललो ना, कोण काय टीका, सकाळी उठून टीका केल्यावरती त्याला प्रत्येक वेळेस उत्तर देणं. पण मला वाटतं त्यांच्या पक्षाने देखील जे आहे हे महिलांच्या विरोधामध्ये जे आहे, महिला विधेयकाच्या विरोधामध्ये मतदान केलेलं आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावं. आणि याची किंमत जी आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्यांना मोजावी लागेल. रोहित पवार म्हणतात की पराभवाचं भांडवल करून त्यावर राजकीय पोळी भाजण्यात भाजप इतकं जगात कुणीच माहीर नाही. बघा, मला वाटतं हे जे काही विरोधक जे आता सारवासारव करतायत, बोलतायत की आम्ही जे आहे महिला विधेयकाच्या विरोधामध्ये नव्हतो, आम्ही डिलिमिटेशनच्या विरोधामध्ये होतो. बघा, आज जो भारत देश आहे याची लोकसंख्या जर आपण पाहिली, ही 130 कोटी जनता आहे. महाराष्ट्रामध्ये 13 कोटी जनता आहे. लोकसभा मतदारसंघ हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहे. हे लोकसभा मतदारसंघ कुठे 25 लाख, कुठे 30 लाख, कुठे 36 लाख, एक एक मतदारसंघ आहे. लोकांपर्यंत जे आहे लोकप्रतिनिधित्व पोचला पाहिजे, त्याच्यापर्यंत सेवा पोचल्या पाहिजे, चांगलं काम करता आलं पाहिजे. ते डिलिमिटेशन शिवाय होऊ शकत नाही. म्हणून महिला विधेयकाबरोबर डिलिमिटेशन आणण्याचं काम जे आहे सरकारने केलं होतं. पण त्याला जो आहे विरोध करण्याचं काम, त्याला हरताळ पुसण्याचं काम जे आहे विरोधकांकडून झालेलं आहे. आणि हे पूर्ण जनतेने पाहिलं. तुम्ही पाहताय की सगळीकडे आंदोलनं चालू आहेत, महिला जे आहेत रस्त्यावरती उतरले. येणाऱ्या काळामध्ये जे काय परिणाम आहे हे विरोधकांना जे आहे हे भोगावेच लागणार आहेत. नाना पटोले म्हणतात किती लोकांनी काय काय बोलले. सर 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 प्लीज हिंदी सर सर एक मोदी जी पे यही है ना महिला विधेयक. इसमें महिला विधेयक सर महिला बिल आरक्षण को लेकर नरेंद्र मोदी देखिए, साहब ने कहा है 2 कि दिन पहले कांग्रेस ने भ्रूण हत्या की। 2 दिन पहले महिला विधेयक लोकसभा में आया और सभी को उम्मीद थी, सभी महाराष्ट्र के होने दो या देश के होने दो, सभी महिलाओं को एक अपेक्षा थी कि सर्वसम्मति से ये महिला आरक्षण बिल पास होगा. क्योंकि जहाँ पर महिला पुरुषों के बराबर हिस्सेदारी रखती है, 50% पुरुष है तो 50% महिला भी है. वो महिलाओं की भी अपेक्षा है कि हम विधानसभा में जाए, लोकसभा में जाए. आज आप देखते होंगे कि जिला परिषद में महिला है, नगराध्यक्ष महिला है, नगर सेवक महिला है, महापौर महिला, और अच्छा काम महिला कर रही है. तो इसलिए महिलाओं को इक्वल रिप्रेजेंटेशन देने की कोशिश सरकार के माध्यम से थी. लेकिन यहाँ पर कांग्रेस और विरोधियों ने इसका विरोध किया और इतना महत्वपूर्ण बिल जिसके अंदर महिलाओं को सक्षम करने की ताकत थी, उसको गिराने का काम, उसको डिफीट करने का काम कांग्रेस और उनके सहयोगी दल ने किया. आने वाले समय में कांग्रेस को इसकी पूरी तरीके से भुगतान जो है करना पड़ेगा. और जो प्रधानमंत्री मोदी जी ने कहा वो सच कहा कि आज ये दोषी है, इन्होंने पाप किया है.
तो आने वाले समय में ये पाप का तो हिसाब उनको देना ही पड़ेगा। मोदी जी ने ये भी कहा है सर कि जो परिसीमन का विषय में उन्होंने कहा था कि सरकार ने पहले दिन ही स्पष्ट किया था किसी राज्य की भागीदारी का अनुपात बदलेगा ना किसी रिप्रेजेंटेशन कम होगा। देखिए, ये बिल के बारे में जो गलतफहमियां फैलाई गई, नॉर्थ साउथ में डिवीजन होगा, नॉर्थ में सीट बढ़ेंगी, साउथ में सीट घटेगी। आज 543 सीट्स में, 543 सीट में कितना प्रतिशत कौन सा स्टेट रिप्रेजेंट करता है ये फिक्स्ड है। महाराष्ट्र आज 48 सीट्स महाराष्ट्र से है, मतलब 8.82 रिप्रेजेंटेशन, 8.5% से 9% का रिप्रेजेंटेशन महाराष्ट्र का है। जब ये सीट्स 50% से बढ़ जाएगी, 72 हो जाएगी, 72 हो जाएगी, तब भी रिप्रेजेंटेशन महाराष्ट्र का वही रहेगा। तो ये गलतफहमी फैलाने का काम विरोधियों के माध्यम से हो रहा है। वो जनता जो है वो होशियार है, ये सब जानती है कि किस प्रकार से कांग्रेस ने भूमिका ली है, किस प्रकार से राजनीति करने का काम कांग्रेस के माध्यम से यहाँ पर हो रहा है। तो लोग हमारे भारत के, और महिलाएं महाराष्ट्र में महिलाओं ने क्या किया, महाराष्ट्र ने लाड़की बहनों ने महाराष्ट्र में जब कांग्रेस को लग रहा था कि हमारी सत्ता आएगी, तो महिलाओं ने ही उनको डिफीट करने का काम, उनको बाहर भेजने का काम, बाहर का रास्ता दिखाने का काम, और पूर्ण मेजॉरिटी के साथ सरकार फिर से दोबारा चुन के लाने का काम महिलाओं ने किया। तो आने वाले सभी लोकसभा होगा, विधानसभा होगा, तब महिलाएं फिर से इनको जो है बाहर का रास्ता दिखाएंगी। प्रियंका गांधी कह रही है कि लोकतंत्र की जीत हुई है, हमने सरकार की साजिश को नाकाम किया है। वो महिला देखिए, महिला होने के बावजूद आज महिलाओं की हार पर एक महिला शोक मनाने के बजाय वहाँ पर खुश हो रहे हैं। मुझे लगता है इससे बड़ा दुर्भाग्य दूसरा नहीं हो सकता।